नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर डॉक्टर यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपल्याकरता खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। यामध्ये महाराष्ट्राची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती मेडिकल कोर्सेस करता कशा पद्धतीत राहणार आहे, ए ग्रुप, बी ग्रुप, सी ग्रुप आणि याची राऊंड प्रक्रिया ऑल इंडियाची आणि स्टेटची कशा पद्धतीत राबवली जाणार आहे, तुम्हाला प्रवेशाकरता काय डॉक्युमेंट लागणार आहे, रिटेन्शन फॉर्मचं काय महत्त्व आहे, प्रवेशानंतर तुम्हाला तिथून काय मिळणार आहे रिसिप्ट कशा पद्धतीत, त्याचबरोबर फी माफी बद्दलचं कशा पद्धती स्ट्रॅटेजी राहणार आहे आणि सध्याचे अपडेट काय, कोणते फॉर्म भरायचे आहे किंवा तुम्हाला कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला जॉईनिंगला जायचं आहे आणि चॉईस फिलिंग आणि रजिस्ट्रेशन काय चालू आहे याचे डिटेल्स या व्हिडिओमध्ये। तसंच मी आता जो फर्स्ट राऊंड झाला MBBS चा त्याचा कट ऑफ्स आपल्याला सांगणार आहे आणि एक्सपेक्टेड काय राहू शकतो थर्ड राऊंड पर्यंत ते पण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर नक्कीच लाईक सबस्क्राइब जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड। आपण पाहणार आहोत ए ग्रुप आणि ए ग्रुप म्हणजे जी सध्याची महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया चालू आहे ती MBBS BDS याला ए ग्रुप मध्ये म्हणतात। बी ग्रुप मध्ये BMS BHMS BUMS आणि सी ग्रुप मध्ये BPTH BOTH BASLP या पद्धतीत प्रवेश प्रक्रिया राहणार आहे। रजिस्ट्रेशन टोटल महाराष्ट्रासाठी एक झाले, SML पण एकत्र आला, पण याची चॉईस फिलिंग वेगवेगळी राहणार आहे। आता फर्स्ट राऊंड साठी ए ग्रुपचं चॉईस फिलिंग झाल्यानंतर आज 31 ऑगस्टला आपला त्याचा रिझल्ट आलाय आणि त्याचा कट ऑफ पण आपण सांगणार। त्याचबरोबर राऊंड प्रक्रिया कशी आहे तर सध्या 31 ऑगस्टला ही ऑल इंडियाचे गव्हर्नमेंट MBBS आणि डीम युनिव्हर्सिटी त्याचबरोबर एम्स आणि ऑल इंडियामधील ESIC FMC चे रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि त्याची फिजिकली फिटनेसच्या टेस्ट चालू आहेत सध्या। ह्या सर्व प्रक्रिया जिपमर याचं जवळपास जे प्रवेश प्रक्रिया ज्यांना जिपमर भेटले होते, एम्स भेटले होते, ऑल इंडियातील कॉलेज भेटले होते त्यांना 31 ऑगस्ट पर्यंत जॉईनिंग होतं। त्यानंतर 31 ऑगस्टला ही स्टेटची यादी आलेली आहे। तर पहिला राऊंड ऑल इंडियाचा झाला की स्टेटचा पहिला राऊंड होतो, ऑल इंडियाचा सेकंड राऊंड झाला की स्टेटचा सेकंड राऊंड होतो, ऑल इंडियाचा थर्ड राऊंड झाला की स्टेटचा थर्ड राऊंड होतो। पण यामध्ये महत्त्वाचं काय आहे की ऑल इंडियामध्ये फर्स्ट राऊंड फ्री एक्झिस्ट, स्टेट मध्ये पण फर्स्ट राऊंड फ्री एक्झिस्ट आहे। ऑल इंडिया सेकंड राऊंड हा फ्री एक्झिस्ट नाही। तुम्ही जर सेकंड राऊंडला ऑल इंडिया डिपॉझिट आहे, तुम्हाला डीमला जायचं तर 2 लाख आहे आणि गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला जायचं तर 10,000 डिपॉझिट आहे ओपनला आणि कॅटेगरीला 5,000। तर हे जप्त होईल जर तुम्हाला मिळालेल्या कॉलेजला जॉईन नाही झाला, तुम्ही ऑप्शन दिला। प्रत्येक राऊंडला हे ऑप्शन चॉईस फिलिंग आहे, स्टेटला पण ऑल इंडियाला पण। त्यामध्ये तुम्ही जर जॉईन नाही झाला सेकंड राऊंडला तर तुमचे डिपॉझिट जप्त होणार। थर्ड राऊंडला जर तुम्ही जॉईन नाही झालात किंवा ऑप्शन देऊन जॉईन पण झालात, जॉईन झाला तर क्लोज आहात, नाही जॉईन झालात तरी स्टेट आणि ऑल इंडियाच्या दोन्ही प्रक्रियेतून क्लोज आहात आणि फोर्थ राऊंडला स्टे वॅकन्सीला थर्ड राऊंडला जे जॉईन आहेत त्यांना जाता येणार नाही, जे की फर्स्ट राऊंड पर्यंत त्यांना कॉलेज मिळाले नाही, फर्स्ट सेकंड थर्ड अशाच विद्यार्थ्यांना स्टे वॅकन्सीला चान्स। मात्र पहिला राऊंड फ्री एक्झिस्ट आहे। सेकंड राऊंडला जर मिळालेल्या कॉलेजला आपण जॉईन नाही झाला, म्हणजे सेकंड राऊंडला मिळालं कॉलेज आणि जॉईन नाही झाला तर तुम्हाला महाराष्ट्र स्टेटचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल आणि थर्ड राऊंड साठी परत रजिस्ट्रेशन करता येईल। मात्र जर थर्ड राऊंडला पण तुम्हाला मिळालेले कॉलेज तुम्हाला आवडले नाही आणि जॉईन नाही झाला तर तुम्ही महाराष्ट्र स्टेटच्या प्रक्रियेतून बाहेर होणार आणि स्टे वॅकन्सी राऊंड जो चौथा होणार आहे उरलेल्या रिक्त जागेचा, त्या अशाच विद्यार्थ्यांकरता स्टेटमध्ये पण आहे, ऑल इंडियामध्ये आहे, ज्यांना फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड थर्ड राऊंडला कॉलेज मिळाले नव्हते किंवा ते कुठेही समजा त्यांना चॉईस फिलिंग अलाउड झालेली नव्हती, अशाच विद्यार्थ्यांना ही थर्ड राऊंड पर्यंत चॉईस अलाउड नाही, अशा विद्यार्थ्यांना फोर्थला कॉलेज मिळणार आहे। आणि ज्यांना तुम्ही थर्ड राऊंडला कॉलेज सोडलंय म्हणजे मिळालेलं नाही त्यांना फोर्थला चान्स नाहीये। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी ही जी प्रक्रिया राबवता वेळेस ऑल इंडियाची आणि स्टेटची प्रत्येक राऊंडला चॉईस फिलिंग सेपरेटली करावं लागणार आहे आणि पहिली जी चॉईस फिलिंग आहे दुसऱ्या राऊंडच्या वेळेस नील होणार आहे।
आणि तुम्ही आता ऑल इंडियात जर जॉईन असताल तर प्रत्येक राऊंडला एक नोटीस येत असते सेकंड राऊंड पर्यंत की या तारखेपर्यंत तुम्ही सोडला तरच तुमचं डिपॉझिट जप्त होणार नाही किंवा तुम्ही पुढच्या राऊंडसाठी पात्र आहात. तसा ऑल इंडियाला सध्या जो राऊंड झाला आहे 31 ऑगस्टला आणि त्याची नोटीस आलेली आहे की 3 सप्टेंबर पर्यंत आपण जर ऑल इंडियात जॉईन आहे ते कॉलेज सोडला म्हणजे नको असेल आपल्याला सोडला तरच तुम्ही सेकंड राऊंड साठी जे डिपॉझिट भरलेलं आहे ते जप्त होणार नाही. नसता 3 तारखेनंतर तुमचा ऍज अ सेकंड राऊंड कन्सिडर करणार आहे. मग 3 तारखेनंतर जर सोडायचा विचार आला ऑल इंडियातलं कॉलेज तर तुमचे जे 2 लाख लिंकचे असतील ते किंवा ऑल इंडियातले 10,000 5,000 ते जप्त होतील 3 सप्टेंबरच्या नंतर. हे ऑल इंडियाचं नोटीस आहे. तसंच थर्ड राऊंडचं पण तुम्हाला कोण्या तारखेपर्यंत धरल्या जाणार नाही ते सेकंड राऊंड नंतर नोटीस येत असती आणि कन्सिडर कोण्या तारखेपर्यंत तुम्ही जर सोडलं तर केल्या जाणार नाही. पण ज्यांना ऑल इंडियातले कॉलेज मिळालेले सोडायचे अशासाठी आहे. तसंच महाराष्ट्रात सुद्धा पहिला राऊंड तर फ्री एक्झिस्ट म्हणजे तुम्हाला मिळालं कॉलेज आणि तुम्ही काहीच करायचं नाही, रिपोर्टिंग करायचं नाही, काही नाही. तुमचं जसे की तुम्ही चॉईस फिलिंगच केलं नाही असं राहिला तरी चालतंय. म्हणजे फ्री एक्झिस्ट, काहीच हालचाल करायची नाही, त्याला फ्री एक्झिस्ट म्हणतात. म्हणजे तुम्ही आज तुमच्या घरी थांबणे, पुढच्या राऊंडला परत चॉईस फिलिंग करणे जरी तुम्हाला मिळाला असेल, तुम्हाला नको असेल तर. आणि सेकंड राऊंडला मात्र तुम्हाला असेच कॉलेज टाका की तुम्हाला जायचं आहे, नाहीतर तुमचं महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल. परत थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन करा. फर्स्ट राऊंड प्रवेशानंतर आणि प्रवेश प्रक्रियेच्या वेळी म्हणजे तुम्हाला आता 5 सप्टेंबर पर्यंत फर्स्ट राऊंडला जॉईनिंगला दिलेलं आहे महाराष्ट्राच्या. तर तिथं तुम्हाला जाता वेळेस जवळपास आता काय घेऊन जायचंय ही डॉक्युमेंटची यादी सांगणार आहे मी तुम्हाला. ही डॉक्युमेंट सर्व आणि त्याबरोबर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट 3 प्रती किमान झेरॉक्स, पेन ड्राईव्ह मध्ये एक सॉफ्ट कॉपी घेऊन जायची कॉलेजला आणि त्या कॉलेजला त्या PDF त्यांच्या ईमेल ID वर किंवा कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन आपण बघू शकता. त्यांनी टाकलेले त्यांचे ब्राउचर असते त्याच्यानुसार त्याचा DD आहे कोणत्या प्रत्येक कॉलेजचा आणि ज्याचं ऍडमिशन घ्यायचंय तो विद्यार्थी लागणार आहे ऍडमिशनला. आणि तुम्ही ज्यावेळेस कॉलेजला जाणार आहात फर्स्ट राऊंडला ऍडमिशन घ्यायला, जर तुम्हाला तो आवडला नसेल किंवा आवडलं बी असेल तर रिटेन्शन देऊ नका. रिटेन्शन फॉर्म फक्त भरून द्यायचा नाही स्टेटला. ऑल इंडियात अपग्रेडेशन करायचं असते. ऑल इंडियात जेव्हा जॉईन झाला त्यावेळेस तुम्हाला रिसिप्ट मिळते कॉलेजमधून की स्टेटस जॉईनिंग आणि अपग्रेडेशन. तसंच महाराष्ट्रात जेव्हा जॉईन होता तसं स्टेटस जॉईनिंग आणि रिटेन्शन नो असंच आलं पाहिजे तुमच्या रिसिप्टवर. कारण तुम्हाला मिळालेले कॉलेज हे शेवटपर्यंत तुमचंच असतं. तुम्ही ज्यावेळेस DD डॉक्युमेंट देतात ते कॉलेज तुमचं त्याच वेळेस कॅन्सल होतं ज्यावेळेस तुम्ही स्वतःहून मला नको आहे आणि कॅन्सलेशन फॉर्म भरणार. तोपर्यंत ते कॉलेज तुमचं शेवटपर्यंत कुठेही जात नसतं. ते तुमच्याच नावावर तुमचे डॉक्युमेंट वगैरे तिथे जमा असल्यामुळं तुमच्याच नावावर असतं. फक्त तुम्ही सेकंड राऊंडला जी चॉईस दिली एखादी आणि ती चॉईसचं कॉलेज सेकंड राऊंडचं अलाउड झालं त्यावेळेस मात्र फर्स्ट राऊंडचं कॉलेज तुमचं ऑलरेडी गेलेलं असतं. त्या ठिकाणी दुसरा विद्यार्थी येतो आणि सेकंड राऊंडचं मिळालेलं कॉलेजला तुम्हाला नंतर परत तिथे DD डॉक्युमेंट आणून जॉईनिंगला परत दुसरा DD काढून महत्वाचं. आता हे राऊंडला जाताना डॉक्युमेंट महत्वाचा पार्ट आहे. यामध्ये नीट ऍप्लिकेशन फॉर्म 2024चा म्हणजे नीट परीक्षेला भरता नीट ऍडमिट कार्ड, नीटची मार्कशीट, SSC स्टेट बोर्डाचा असतात त्यांना सरळ आणि जर CBSE बोर्ड असेल त्याला फक्त 10वीचा मार्कशीट लागणार आहे. आणि स्टेट बोर्डवाल्याला पुन्हा SSC ची मार्कशीट, पुन्हा स्टेट बोर्डवाल्याला HSC मार्कशीट आणि सनद रिपीटर असतात तर सनद भेटेल आणि रिपीटर नसेल तर सनद नाही, फक्त मार्कशीट. आणि TC तुमचे कॉलेजला 12वीच्या नंतर किंवा तुमचा BSc कोणता कोर्स सोडलेला त्याची TC, नॅशनॅलिटी, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट MBBS आणि त्याच्या पुढील डॉक्टरचं. तसंच तुम्ही जर रिपीटर असाल तर तुमचा जो गॅप पडलाय त्याच्यासाठी एक तुमचं गॅप सर्टिफिकेट करावं लागतं नोटरी 100 रुपयाच्या बॉन्डवर की त्याला तुम्ही शपथपत्र म्हणू शकता. गॅप सर्टिफिकेट, आधार कार्ड, ID प्रूफ म्हणून जवळपास लागणार आहे. पासपोर्ट साईजचे फोटो 10 लागणार आहेत जे की तुमच्या ऍडमिट कार्डला लावलेले होते किंवा नीट साठी काढलेले होते. इन्कम सर्टिफिकेट ज्या म्हणजे SC ST च्या कास्टच्या लोकांसाठी विद्यार्थ्यांसाठी सोडून त्यांना लागणार नाही इन्कम
बाकी सर्व कास्टला ज्यांच्या वडिलाचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे त्यांनी 1 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट काढायचं आहे. आणि नोकरदार असतात तर फॉर्म नंबर 16 सुद्धा प्रायव्हेट कॉलेज मागतात. त्यामुळं तुमचं तहसीलचं उत्पन्न 8 लाखाच्या आत, त्याबरोबर प्रायव्हेट कॉलेज असेल तर फॉर्म नंबर 16 पण नोकरदाराला लागेल. बाकीच्यांना फक्त तहसीलचं उत्पन्न 8 लाखाच्या आत लागेल. 8 लाखाच्या वर उत्पन्न आहे त्यांना ही सर्टिफिकेट गरज नाहीये. CET-CL ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन केलेला जो फॉर्म आहे तो तुम्हाला लागणार आहे. आणि कॉलेज अलॉटमेंट लेटर म्हणजे तुम्हाला जे आता अलाउड कॉलेज झालं त्याचं तुम्हाला एक वेबसाईटवर लेटर येते, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दाखवत आहोत. डॉक्युमेंटची पण लिस्ट टाकत आहोत आणि सर्व लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आपण टाकणार आहोत, ते पाहून घ्यायचं आहे. सर्व कास्टचे म्हणजे विद्यार्थी जे पण ओपन आणि सर्व कास्टचे त्यांना सर्व 15 प्रकारचे डॉक्युमेंट लागणार आहे. त्याचबरोबर ओपन व्यतिरिक्त जी कास्ट आहेत म्हणजे EWS असेल तर त्यांना स्टेटचं EWS कास्ट लागणार आहे. बाकी कास्टला मात्र कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि SC-BC विद्यार्थी जे आहेत म्हणजे मराठा त्यांना कास्ट व्हॅलिडिटीला 6 महिन्याची मुदत दिली, पण त्याला व्हॅलिडिटी सादर केलेली पावतीवर तुमचं प्रवेश मिळणार आहे. आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सर्वांकरता लागणार आहे. एक मिनिमम 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड पाहिजे, त्याच्या पुढे व्हॅलिड असेल तरी चालतं. आणि जे डिफेन्स मध्ये आहात, जे रिटायर मिलिटरी मॅन आहे त्याला D1 आणि जे D2 आहेत म्हणजे डिफेन्स मध्ये आहात पण महाराष्ट्रातले आहात आणि तुम्ही इन सर्व्हिस आहात सध्या म्हणजे महाराष्ट्रात असो की बाहेर असो त्यांना D2 मध्ये आहे. D3 मध्ये असे की महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत पण महाराष्ट्रात सर्व्हिसला आहेत त्यांना D3 मध्ये घेतलं जातं. यांना डॉक्युमेंट डिफेन्स सर्टिफिकेट, पॅरेंट्सचं डोमेसिल हे लागणार आहे डिफेन्स वाल्यांना. आणि PWD जे अपंग आहेत त्यांना तुम्हाला सेंट्रल बोर्डाने व्हेरीफाय केलेलं सर्टिफिकेट जे मिळालेलं आहे ते सर्टिफिकेट सोबत लागणार आहे. हिल्ली एरियाचे जे विद्यार्थी आहेत त्यांना पॅरेंट्स डोमेसिल, हिल्ली एरिया सर्टिफिकेट आणि 10वी आणि 12वी चे बोर्ड सर्टिफिकेट तुम्ही कोण्या एरियातून 10वी 12वी झाला त्याचं प्रूफ समजा लागणार आहे. ते तुम्ही ज्या हिल्ली एरियात आहे तिथून 10वी 12वी होणं गरजेचं आहे. MKB म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरीवरच्या विद्यार्थ्यांकरता मदर टंग म्हणजे तुमची जी मदर टंग आहे कन्नड आहे, मराठी आहे, ही डोमेसिल सर्टिफिकेट. डिस्प्यूट एरिया म्हणजे तुम्ही कोण्या एरियात राहतात ते तहसीलदार ऑफिस मधून भेटतं ते डिस्प्यूट सर्टिफिकेट. आणि ऑरोफन म्हणजे जे अनाथ विद्यार्थी आहेत त्यांना ऑरोफन सर्टिफिकेट समाज कल्याण मार्फत भेटतं, ते तुम्हाला लागणार आहे. हे व्यतिरिक्त सर्टिफिकेट कास्टवाल्यांना लागणार आहे किंवा कास्ट सर्टिफिकेट व्यतिरिक्त ज्या डिफेन्सच्या अपंगाच्या हिल्ली एरियाच्या विद्यार्थी वेगवेगळे आहेत MKB ऑरोफन यांच्यासाठी लागणार आहे. डाउनलोड झाला आहे त्याचा कटऑफ, त्याचं डिटेलिंग्स SML ऑल इंडिया रँक हा डिस्क्रिप्शन मध्ये पाहायला मिळेल. तर आपल्याला आता सध्या सांगतो जनरल कटऑफ ओपनचा आलेला आहे 642 वाला विद्यार्थी शेवटचा लागलेला आहे. गव्हर्नमेंटला OBCचा 638, SC-BCचा 635, विजेचा 603 वाला, NTVचा 581, NTCचा 625, NTDचा 637, SCचा 662, STचा 432, EWSचा 617, EWSचा रँक घसरला कारण SC-BC मिळाल्यामुळं SC-BC EWS मधले SC-BCचे विद्यार्थी मराठीकडे गेले आणि EWSचा गव्हर्नमेंटचा रँक घसरला. प्रायव्हेटला मात्र EWSला जागा नाहीये. तर प्रायव्हेट कॉलेजला जो कटऑफ आलेला आहे ओपनचा 602 मार्क, OBCचा 602, SC-BCचा 600 मार्क, विजेचा 590, NTVचा 565, NTCचा 601, NTDचा 602, SCचा 538, STचा 402 आणि EWSच्या जागा नसल्यामुळं तिथे EWSचा कटऑफ येतोय, ते ओपन मध्ये जातात. हे फर्स्ट राऊंडचा कटऑफ 2024च्या MBBS कॉलेजचा आलेला आहे. यावर्षी ज्यांनी फर्स्ट राऊंडला आता ऍडमिशन घेणार. फी माफी बद्दल जर बोलायचं झालं तर फी माफी ही मुलींकरता 100% म्हणजे ट्युशन फी 100% माफी दिलेली आहे. त्या कॉलेजची जी उदाहरणार्थ काशीबाई नवले 14,75,000 फी आहे, त्यामधील 13 लाख ही ट्युशन फी आहे. तर ती 13 लाख ट्युशन फी ज्यांच्या वडिलाचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे त्यांना मिळणार आहे. SC-ST ला डेव्हलपमेंट आणि ट्युशन फी माफ असते. बाकी सर्व कॅटेगरीला जी आहे NT1, NT2, विजे आणि NT3 यांना ट्युशन फी 100% माफ आहे. OBC
आणि EWS आणि ACBC यांच्या विद्यार्थ्यांकरता ट्युशन फी म्हणजे मुलांकरता ट्युशन फी 50% माफ, मुलींकरता 100% माफ आहे. डेव्हलपमेंट फी ही सर्वांना लागत असते. त्यामुळं त्याच्यानुसार त्यांच्या कॉलेजच्या ज्या कॉलेज आहे त्याच्या वेबसाईटवरती टाकलेलं आहे किती फी लागेल त्याच्यानुसार बघायचं आहे. 8 लाखाच्या वर उत्पन्न आहे त्यांना ॲज अ कन्सिडर SC ST सोडून सगळ्यांना ओपन म्हणजे पूर्ण फी लागत असते. त्यामुळं 8 लाखाच्या आत आहे त्यांनाच इन्कम सर्टिफिकेट काढायची गरज आहे. बाकीच्यांनी नाही काढलं कारण पूर्ण फी भरण्याचं जे अपडेट आहे ते ऑल इंडियाचा राऊंड प्रक्रिया संपलेली MBBS BDची नंतर आता सुरू झालेली आहे बी कॅटेगरीचा BMS BHMS BUMS ज्यांना ऑल इंडियामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजला स्टेटमध्ये आणि बाहेर राज्यामध्ये जायचं आहे. BMS BHMS BUMS यांच्याकरता मात्र यावर्षी डिपॉझिट वाढवलेलं आहे. रजिस्ट्रेशन फी 500 मात्र 10,000च्या जागी 20,000 डिपॉझिट केलेला आहे. आणि डीम कॉलेजला BMS किंवा BHMS BUMS चे डीम नाही आहेत, BHMS चे पण थोडे कमी आहेत. डीम कॉलेज म्हणजे स्वायत्ता विद्यापीठ ज्या ठिकाणी पूर्ण फी म्हणजे भारतीय विद्यापीठ पुण्याला 5 लाख, DY पाटीलला 5.25 लाख, प्रवर अरुणला 5.25 लाख, तर दत्ता मेघे वर्ध्याला जवळपास 6.5 लाख आणि DY पाटील मुंबईला 7.5 लाख, सुमनदीप वडोदराला 4 लाख आणि KLE कर्नाटक 4.5 लाख अशा पद्धतीचे डीमचे BMS कॉलेज आहेत. या ठिकाणी कटऑफ हे 200 मार्कापासून 400 मार्कापर्यंत 450 मार्कापर्यंत लागू शकतात विद्यार्थी. टॉपचे कॉलेज आहेत, MBBS अटॅच असलेले कॉलेज आहेत. यांचं रजिस्ट्रेशन आपल्याला ज्यांना करायचं आहे त्यांनी 2 सप्टेंबर पर्यंत रजिस्ट्रेशन करायचंय, चॉईस फिलिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर स्टेटचा BMS BHMS BUMS चा राऊंड होणार आहे. ही ऑल इंडियाची प्रक्रियेनंतर एक स्टेटमध्ये पण ऑल इंडियाचा राऊंड असतो 52,000चा. तो ज्यावेळेस साधारणतः 8 सप्टेंबरच्या जवळपास BMS BHMS चा राऊंड सुरू होईल आणि त्यानंतर हा स्टेटमधील एक 52,000 फी भरून म्हणजे 50,000 डिपॉझिट 2,000 रजिस्ट्रेशन फी भरून एक स्टेट मधला पण 15%चा प्रायव्हेट कॉलेजसाठीचा राऊंड होणार आहे. तर हे BMS चे 3 प्रकारचे 15% असतात. एक मॅनेजमेंट कोटा, हा गव्हर्नमेंट डीमचा कोटा आणि महाराष्ट्रातील प्रायव्हेट कॉलेजचा एक 15% कोटा. हे 3 प्रक्रिया मी व्यवस्थित पुढील व्हिडिओमध्ये सांगेल समजून. सध्या तरी ऑल इंडिया ज्यांना डीमला आणि गव्हर्नमेंट कॉलेजला BMS BHMS ला जायचे त्यांनी यावर विचार करायचा आहे. 2 सप्टेंबर पर्यंत आपण जी पाहिलेली प्रक्रिया त्यामध्ये महत्वाचा पार्ट हा रिटेन्शनचा असल्यामुळं कोणीही रिटेन्शन नावाची गोष्ट डोक्यातून काढून टाका. प्रत्येक कॉलेजवाले रिटेन्शन तुम्हाला फॉर्म मागतील, तुमचं कॉलेज हे हातचं जाईल म्हणतील, पण रिटेन्शन कोणीही भरून देऊ नका. कॉलेज हातचं जात नाही. तुम्ही स्वतःहून त्या कॉलेजला कॅन्सल करत नाही तोपर्यंत ते कॅन्सल होत नसतं. तुम्हाला अपग्रेडेशन किंवा तुम्हाला अजून वरचं कॉलेज हवे असेल तोपर्यंत तुम्ही रिटेन्शन बिलकुल द्यायचं नाही. तुम्हाला पहिल्या राऊंडलाच क्लोज व्हायचंय आणि हेच कॉलेज पाहिजे होतं, त्याला रिटेन्शन द्या, क्लोज व्हा. म्हणजे तुमच्या गावातलंच पाहिजे किंवा तुमच्या ठिकाणचंच पाहिजे, रिटेन्शन द्या आणि क्लोज व्हा. पण तुम्हाला त्याच्यावरचं किंवा त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज पाहिजे. कारण फर्स्ट राऊंडला कट ऑफ हाय येतो. ऑल इंडियातले जे एम्सला गेलेले विद्यार्थी ते सर्व चॉईस देतात. त्यामुळे हा जो कट ऑफ आलेला आहे यामध्ये नक्कीच मिनिमम 5 मार्काचा जरी कॉलेज वाढलेलं आहे महाराष्ट्रातले अजून तरी पण मिळेल. कदाचित कॉलेज वाढण्याची शक्यता आहे. त्याची नोटीस भविष्यात सेकंड राऊंडला किंवा थर्ड राऊंडला लग बाय लग आली त्यावेळेस आपण डिटेल्स टाकूतच. पण सध्या पण हे ऑल इंडियातले स्टुडंट इथं याच्यात चॉईस फिलिंग केलेली असल्यामुळं फ्री एक्झिस्टमुळं फर्स्ट राऊंडला त्याच्या कट ऑफमध्ये खूप मोठा इफेक्ट होतो. सेकंड राऊंड नंतर थोडा कमी होतो, थर्ड राऊंडला अजून कमी होतो. फर्स्ट राऊंडला 100% जागा भरल्या जातात आणि त्यातले 20% हे जॉईन होत नाहीत. आता ऑल इंडियातले किंवा फ्री एक्झिट घेणारे असतात. 20%तल्या नंतर थर्ड राऊंडला जवळपास 15% जागा भरल्या जातात. 5% थर्ड राऊंडला जातात आणि 5%पैकी पण थर्ड राऊंडला 3% ते 4% भरतात. 1% 2% जागा आहे ते वॅकन्सी राहत असतात. या पद्धतीत ही राऊंड प्रक्रिया होत असते. त्याच्यातले काही पण आपल्याला विचारायचं असेल तर नक्कीच आम्हाला आपण सर्व माहिती जी हवी आहे ती कॉमेंट्स करून विचारू शकता. सर्व काही याच्या लिंक्स डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहोत. ते नक्कीच पाहायचं आहे आणि वेळोवेळी जे आपल्याला हवं आहे ते नक्कीच आम्हाला कॉमेंट्स करून विचारा. धन्यवाद.